नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर जगदीश राठोड आणि आपण बघताय माइंड गॅलरी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आहे, आपण आता बघणार आहोत मायक्रो टीचिंग स्किलचे जे आहे त्याचे फ्युचर्स काय असतात. सर्वात महत्त्वाचं आहे की मायक्रो टीचिंगचे फ्युचर्स बघत असताना हे एक प्रकारचं न्यू इनोव्हेशन आहे. नवीन शोध आहे, नवीन काहीतरी कार्य करण्यासारखं आहे. म्हणजे याच्यामध्ये नवनवीन स्किल जे आहे आपल्याला त्याच्यात ओतता येतात किंवा त्याच्यात इन्व्हॉल्व करता येतात किंवा नवीन कौशल्याचं भर टाकता येतो आणि त्या पद्धतीने अध्यापन केलं जातं. आता हे एक सर्वात महत्त्वाचं की हे रिअल टीचिंग आहे. रिअल टीचिंगमध्ये टीचिंग करत असताना शिक्षक जो आहे, टीचर इज द आर्टिस्ट अँड आता सर्वात महत्त्वाचं आहे की तो जर आर्टिस्ट असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे की टीचिंग एक आर्ट आहे आणि टीचर एक आर्टिस्ट आहे. मग त्यांनी काय केलं पाहिजे की तो जो ड्रामा आहे, जो रोल आहे, ते हुबेहूब जे आहे त्यांनी त्याच्यात काय आपल्या अंगी जे आहे ते प्रदर्शित आहे असलेले कौशल्य जे आहे तिथे उतरवता आले पाहिजे टीचिंग करताना. म्हणजे प्रत्येक कौशल्य जो आहे हुबेहूब एखादा प्रसंग वर्णन करायचं, एखादा डेमो करायचा, एखादं एक्सप्रेशन्स असेल किंवा जी हालचाल असेल ती वास्तविक ती जर वर्णन करता आली तर चांगल्या पद्धतीनं अध्यापन होतं. आता सर्वात महत्त्वाचं की इंडिव्हिज्युअली टीचिंग डिव्हाइस वापरता येतं. इंडिव्हिज्युअली म्हणजे व्यक्तिगत कुठल्या प्रकारचं टीचिंग डिव्हाइसेस आहे किंवा कुठलं कौशल्य आहे किंवा वास्तविक ज्या कौशल्यावर लोकांचं प्रभुत्व नाही आहे ते कौशल्य जे आहे विकसित करता येतं. या नवीन कुठलं कौशल्य आहे ते सुद्धा त्याच्यात ॲड करता येतं. म्हणून हे जे आहे अत्यंत चांगल्या प्रकारचं इंडिव्हिज्युअल डिव्हाइस आहे की जो टीचिंगसाठी वापरण्यात येतं. आता सर्वात महत्त्वाचं आहे की मायक्रो टीचिंग प्रोव्हाइडिंग द फीडबॅक. म्हणजे कुठल्याही प्रकारचं फीडबॅक जे आहे, कुठली चूक झाली, कशा पद्धतीनं झाली आणि ते कसं भरून काढायचं, यासाठी त्याचं फीडबॅकसुद्धा वापरता येतं. आता डिव्हाइस फॉर द प्रिपरेशन्स ऑफ टीचर. आता हे जे डिव्हाइसेस आहे, ज्या क्लुप्त्या आहे किंवा कुठल्या प्रकारच्या, तर ते वापरत असताना किंवा कौशल्य आहे, त्याला एक कौशल्याचा आपल्याला काय करता येते, विकास करता येते. एक त्याच्यात छोटं जो असेल कुठलाही प्रॉब्लेम तो जो आहे आपल्याला सॉल्व्ह करता येतो. आणि त्या पद्धतीनं जे छोट्या कौशल्याचं प्रदर्शन केलं आणि त्याची प्रॅक्टिस केली, त्याचं चांगल्या प्रकारचं जर तुम्हाला हुबेहूब तिथं कुठल्याही गोष्टी सांगायच्या असेल त्याच्यासाठी जर उपयोग आला, तर तुमचा जो हा एक्सपिरियन्स आहे, टीचिंग एक्सपिरियन्स आहे, हे विद्यार्थ्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारचं काम येऊ शकतो. म्हणून आता डिव्हाइस फॉर द प्रिपरेशन्स ऑफ टीचिंग जे आहे हे वापरल्या जाऊ शकतं. आता हे एक प्रकारचं डिव्हाइस आहे मायक्रो टीचिंग किंवा कौशल्य आहे. सिलेक्टिंग मास्टरिंग ऑन स्किल ॲट ए टाइम. आता बघा की कुठल्याही प्रकारचे एक स्किल जे आहे आणि त्याच्यावर जे आहे मास्टरी आहे, म्हणजे त्याच्यावर अगदी चांगल्या प्रकारचं आपलं काय आहे, पकड आहे आणि आपण चांगल्या प्रकारचे पकड असल्यानंतर चांगल्या प्रकारचं अध्यापन करू शकतो. आणि एकच कौशल्य प्रॅक्टिस केल्यानंतर त्याच्यात निपुणता आणली, त्याच्यात परिपूर्णता आणली, तर तो चांगल्या प्रकारचे विद्यार्थ्याच्या समोर मांडता येतो. चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यासमोर काय आहे ते प्रदर्शित करता येते आणि त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो. युजिंग द व्हिडिओ टेप. आपण व्हिडिओ टेप, CCTV टू मेक ए इझी ऑब्झर्वेशन. आता जर आपण व्हिडिओ टेप वापरला की कुठला व्यक्ती कशा पद्धतीनं शिकवतोय आणि शिकवत असताना त्याच्यातल्या ज्या आहे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, टीचिंग करताना शिक्षकाची हालचाल, चेहऱ्यावरचे भाव, त्यांच्या जे बोलण्यातील चढ उतार आहे किंवा स्टुडंट ॲक्टिव्हिटी आहे, टीचर्स ॲक्टिव्हिटी आहे, शाब्दिक सहभाग कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, एक्सप्लेनेशन, क्वेश्चनिंग, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल अगदी चांगल्या प्रकारचं आपल्याला कळतं की कुठं शिक्षकांना शिकवताना चूक झाली आहे का. त्याचबरोबर CCTV असेल त्याच्यात सुद्धा पुन्हा रिव्हर्स करून आपल्याला त्याच्यात अभ्यास करता येते आणि ती उणीव भरून काढून किंवा त्या कौशल्याला पुन्हा प्रॅक्टिस करून ते चांगल्या प्रकारचे मांडता येते. आता हे एक प्रकारचं ॲनालिटिकल अप्रोच टू द ट्रेनिंग. म्हणजे हे काय आहे की एक विश्लेषणात्मक किंवा आपण कुठल्याही गोष्टीचं विश्लेषण करतोय, कुठल्याही गोष्टीचं बारीक गोष्टीचं चिकित्सा करतोय आहे. मग हे चिकित्सा करण्यासाठी एक प्रकारचं अत्यंत चांगल्या प्रकारचं माध्यम आहे. हे चांगलं अप्रोच आहे की जे आपल्याला त्या ट्रेनिंग जे आहे, ट्रेनिंग जे टीचर असेल त्यांच्यामध्ये काय बदल करता येईल, कोणत्या पद्धतीने बदल करता येईल, त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
हे सर्व जे आहे फ्युचर्स आहे कशासाठी, मायक्रो टीचिंगसाठी. तर मायक्रो टीचिंगचं फ्युचर्स आपल्याला सर्वांना समजलेलं असेल मित्रांनो. आणि असंच आपण माइंड गॅलरी यूट्यूब बघत राहा. नमस्कार.